नमस्कार. जानकी ऐश्वर्याला बोलत असते, ऐश्वर्या तुझ्या मनात काहीतरी चालू आहे. ऐश्वर्या तू असा विचार का करतेस? ऐश्वर्या जे काही असेल ते स्पष्टपणे बोल. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी तू माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढू नकोस. जानकी मी जे काही बोलेन ते अगदी खरंच बोलेन. तेव्हा लगेच जानकी बोलते, हे बघ, तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू. मला खरंच तुझ्या बोलण्याचा अर्थच लागत नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी शर्यूला जर का खरोखर आत्महत्याच करायची असती तर तिने आपल्या घराजवळ येऊन कांगावा का केला असता? म्हणजे ती स्वतःच्या घरी सुद्धा आत्महत्या करूच शकली असती ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या तू काय बोलतेस कळतंय का तुला? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी तूच विचार कर. अगं ती जे काही वागतेय ते खोटं वागतेय असं मला वाटतंय. मुद्दामून पैसे मागण्यासाठी हे सर्व करतेय असं मला वाटतंय. तेव्हा लगेच जानकी बोलते, तू ऐश्वर्या खरोखर त्या शरयू वंशनवरती संशय घेतेस? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी प्लीज माझ्या बोलण्याचा विचार कर. जानकी मी मुद्दामून काही एक बोलत नाहीये. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या तुला कळतंय आपण जर का त्यांच्यावरती संशय घेतला तर त्या कांगावा करतील कांगावा, आणि नको तेवढ्या गोष्टी विचित्र होऊन जातील. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, मला नाही असं वाटत. मला तर असंच वाटतंय की हे सर्व मुद्दामून शरयू वंश करतायत. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकी तिच्या बेडरूम मध्ये असते आणि ती विचार करत असते. ती स्वतःशीच म्हणत असते, नक्की यांचं काय चालू आहे? शरयू वंश जे काही बोलतायत ते खरोखर खरं असलं तर? नाही नाही, मला तर त्यांच्या बोलण्याचा अर्थच लागत नाहीये. पण खरं सांगायचं तर ऐश्वर्या जे काही आरोप करते ते सुद्धा चुकीचे नाहीयेत. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला ऋषिकेश तिथे आलेला असतो. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी काय झालं? तेव्हा जानकी बोलते, काही नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी प्लीज काय झालंय ते स्पष्टपणे सांग बघू. जानकी तू काहीतरी माझ्यापासून लपवतेस हे मला कळतंय. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो ऋषिकेश, मी तुमच्यापासून काहीतरी लपवतेय, पण खरोखर तुम्हाला जर का मी त्या गोष्टी सांगितल्या तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल? ऋषिकेश मला कळतच नाही तुम्हाला सांगावं की नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी जे काही आहे ते स्पष्टपणे बोल, जेणेकरून मला ते सर्व समजेल. तेव्हा मात्र जानकी बोलते, खरं सांगू ऋषिकेश, मला शरयू वंशांवरती संशय येतोय. शरयू वंश जे काही बोलताय ते खोटं वाटतंय असं वाटतंय. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा ऋषिकेश बोलतो, तू काय बोलतेस कळतंय ना तुला? जरा विचार कर. अगं तू नको त्या व्यक्तीवरती संशय घेतेस, आणि तू जर का असं केलंस तर उगाचच शरयू कांगावा करेल आणि या गोष्टीचा नाना आणि आईला खूपच त्रास होईल. तेव्हा लगेच जानकी बोलते, मला कळतंय ऋषिकेश, पण कुठेतरी शरयू वंश चुकतायत हे सुद्धा तितकंच खरं आहे. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी तुला जर का खात्रीच असेल की हे सर्व मुद्दामून शरयू करते तर मात्र मी तिला सोडणार नाही. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, पण कसं सिद्ध कराल स्वतःला ते तर सांगा, कारण आपल्याजवळ तर कोणतेच पुरावे नाही आहेत. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आता आपल्याकडे पर्याय नाही जानकी, मी सांगतोय तसं कर. तू शरयूला घेऊन बाहेर जा, बाकीचं मी सगळं सांभाळतो. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश तुमच्या मनात काय चालू आहे ते तरी मला सांगा. आणि शेवटी ऋषिकेशने सांकेतिक भाषेमध्ये जानकीला सर्व काही सांगितलेलं असतं. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश आपण जर का असं केलं आणि खरोखर जर का शरयू वंश हे सर्व नाटक करत नसतील तर?
तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, या आता जर तरच्या गोष्टी करू नको जानकी, कारण तुझा तर तिच्यावरती संशय सुद्धा आहे आणि तू असं सुद्धा बोलतेस. जानकी काय करावं तेच मला कळत नाहीये. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, माझाच संशय नाही तर संशय ऐश्वर्याचा सुद्धा आहे. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी तू नको काळजी करूस, मी बघतो काय ते, तू जा. आणि तेवढ्यात इकडे जानकी शरयूच्या रूममध्ये आलेली असते आणि ती शरयूला बोलते, शरयू वंश काय करताय? तेव्हा लगेच शरयू बोलते, काय करणार, जखमेवरती मीठ चोळायला आलेस का? तेव्हा लगेच जानकी बोलते, शरयू वंश तुम्ही असा विचारच का करता? शरयू वंश माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. खरं सांगायचं तर तुम्ही एकट्याच बसलेल्या असता, तुमच्या मनात दुःख आहे मला माहिती आहे, म्हणून म्हटलं जरा बाहेर जाऊन यावं, जेणेकरून तुमचं मन हलकं होईल. तेव्हा लगेच शरयू बोलते, तू आणि मला बाहेर नेणार? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नुसती जानकीच नाही, मी सुद्धा येणार आहे तुमच्यासोबत. त्या निमित्ताने का होईना आपण जरा बाहेर एन्जॉय करू आणि जाताना अवंतिकाला सुद्धा घेऊन जाऊया. तेव्हा जानकी बोलते, नाही, नको नको, तिला कुठेही न्यायचं नाही, तिला घरात आराम करू देत, आपणच तिघी जाऊया. तेव्हा लगेच शरयू बोलते, काय चाललंय तुमचं? मला असं का वाटतंय की तुम्ही मुद्दामून मला या घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताय? तेव्हा जानकी बोलते, शरयू वंश तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, ऐश्वर्या चल, पण उगाच आमच्यावरती हा आरोप करू नका. आणि त्या दोघी निघतच असतात. तेवढ्यात मात्र शरयू बोलते, थांबा, येते मी. आणि शरयू सुद्धा त्या दोघींसोबत बाहेर निघालेली असते. इकडे ऋषिकेशने एका माणसाला बोलवलेलं असतं आणि शरयूच्या रूममध्ये CCTV कॅमेरे लावून घेतलेले असतात. त्यावेळेला ऋषिकेश स्वतःशीच बोलतो, शरयू मला माफ कर, बहीण आहेस तू माझी, पण खरं सांगायचं तर जानकी आणि ऐश्वर्याचा जर का तुझ्यावरती संशय असेल तर नक्कीच तू काहीतरी गडबड करतेस, एवढं मात्र नक्की. तेवढ्यात मात्र ऋषिकेश त्या माणसाला पैसे देतो आणि तिथून पाठवून लावतो. सुमित्रा नानांना बोलते, अहो मला खूपच काळजी वाटते हो, अहो काय करावं तेच कळत नाही, खरं सांगायचं तर मला समजतच नाहीये, पण एक गोष्ट मात्र नक्की, काहीही करून शरयूचा संसार नीट सुरळीत चालू राहायला पाहिजे. तेव्हा मात्र नाना बोलता, तू जरा शांत राहशील आणि तू उगाचच काळजी करू नकोस, सगळं काही अगदी ठीकच होईल, तुला काळजी करायची गरजच नाहीये. तेव्हा मात्र लगेच सुमित्रा बोलते, तुम्हाला वाटतं असं की मी काळजी करू नये, पण आईचं मन आहे माझं, मला तर काळजी वाटणारच ना, आणि तुम्ही प्लीज जरा शांत राहा. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, शर्वरी, ऐश्वर्या आणि जानकी घरी आलेले असतात. शर्वरीला हसताना बघून सुमित्राला खूपच आनंद होतो. सुमित्रा शर्वरीच्या जवळ जाते आणि शर्वरीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते, शर्वरी आज खूपच बरं वाटलं मला, तू ज्या पद्धतीने आज खुश आहेस ना ते बघून माझ्या चेहऱ्यावरती आनंद आला. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आई मला सुद्धा तुम्हाला दुःख द्यायला नाही आवडत ग, आई खरं सांगू का, दुःख मला सुद्धा तुम्हाला द्यायचं नाहीये, पण काय करणार, माझ्याकडे तर पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश बोलतो, शर्वरी तू खुश आहेस ना, जा तू जाऊन जरा आराम कर जानकी, आणि आज सगळं शरयूच्या आवडीचं कर. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो हो ऋषिकेश, हो, मी सगळं काही आज शर्वरीच्या आवडीचंच करणार, तुम्ही काळजीच करू नका. इकडे शर्वरी तिच्या रूममध्ये आलेली असते. तिच्या रूममध्ये आल्यानंतर तिने एक फोन केलेला असतो आणि ती बोलत असते, हे बघ मला सारखे सारखे फोन करू नकोस, घरात सगळ्यांची नजर माझ्यावरतीच असते आणि जास्त करून माझ्यावरती त्या ऐश्वर्याची नजर असतेच असते, ती ऐश्वर्या तर माझ्यावरून नजर ठेवूनच आहे. तेव्हा मात्र मोठ्यानी ती काही नाही तरी बडबडत असते. तेवढ्यात मात्र जानकी तिथे येते आणि जानकी बोलते, शर्वरी वंश काय झालं? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, काही नाही, आणि तू काय माझं चोरून बोलणं ऐकत होतीस का? तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका आणि जरा विचार करा. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, बस झालं, मला काही कळत नाहीये का, तुझं माझ्यावरती लक्षच आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, गप्प बसा शर्वरी वंश, नको ते बोलू नका, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले होते
आणि ती तिथे नाश्ता ठेवते आणि जात असते. तेवढ्या शर्वरी मोठ्याने बोलते, जानकी वहिनी सॉरी. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, काय झालंय काय शर्वरी वंश की तुम्ही असं वागताय? खरंच शर्वरी वंश, मला तुमच्या बोलण्याचा अर्थच लागत नाहीये. शर्वरी वंश, स्वतःला सावरा आणि नीट विचार करा. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, काय सावरायचं स्वतःला? इथे इथे जे काही माझ्या संसाराचं चालू आहे ना, ते बघता मला खूपच भीती वाटायला लागलीये. तेव्हा लगेच जानकी बोलते, पण ऋषिकेशने सांगितलंय ना तुम्हाला 2 दिवसात पैशांची सोय करतो म्हणून. तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते 2 दिवसात पैशाची सोय करणारच. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, पण 2 दिवसात होतील ना? तेव्हा लगेच जानकी बोलते, हो होतील. आणि लगेच जानकी तिथून निघून जाते. शर्वरी लगेच तिच्या त्या माणसाला फोन करते आणि बोलते, 2 दिवसात पैशाची सोय होणार, मग आपण हे शहर सोडून कायमचं बाहेरगावी जाऊया. तेव्हा लगेच तो बोलतो, हो चालेल. आणि त्याच वेळेला मात्र जानकीने हे सर्व ऐकलेलं असतं. इकडे जानकी ऋषिकेशनी पैशाची सोय केलेली असते. त्यावेळेला जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, खरंच शर्वरी वंशांचं मला काहीच समजत नाही. शर्वरी वंश जे काही वागतायत ना, ते चुकीचं वागतायत आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, मला सुद्धा कळत नाहीये की काय करावं ते. पण एक गोष्ट मात्र कळून चुकलीये, कितीही काही झालं तरी सुद्धा आता लवकरात लवकर शर्वरीचा खरा चेहरा समोर आणलाच पाहिजे. जानकी, ऐश्वर्या आणि तुझ्या या सर्व गोष्टी लक्षात आल्या नसत्या तर कदाचित आज शर्वरीला मी पैसे देऊन टाकले असते. तेव्हा लगेच जानकी बोलते, खरं सांगू, या सर्व गोष्टी ऐश्वर्याच्या लक्षात आल्या, माझ्या नाही. आणि खरंच सांगते, ऐश्वर्याने ज्या पद्धतीने मला समजावलं तेव्हाच मी शर्वरी वंशांवरती संशय घेतला. इकडे सगळेजण जमलेले असतात. शर्वरी तिथे आलेली असते आणि शर्वरी म्हणते, दादा पैशांची सोय झाली, तू 2 दिवस बोलला होतास. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, तुझा दादा कधीच त्याच्या शब्दावरती ठाम नसतो. असं झालंय का? तुझ्या दादाने पैशाची सोय केली आहे, तुला काळजी करायची गरजच नाहीये. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी शर्वरी म्हणते, मग दे ना पैसे, मला लवकरात लवकर जाऊन त्या माणसांना देऊ दे. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, अगं धीर धर, धीर धर, एवढी कशाला घाई करतेस? एवढी घाई करायची काही गरज नाही. त्यावेळेला लगेच शर्वरी म्हणते, धीर कशाला धरू? पैसे तयार आहेत ना, की तुम्ही मला फसवलं? नाही, मला तरी असंच वाटतंय की तुम्ही मला फसवलं. त्यावेळेला सौमित्र बोलतो, शर्वरी काय चाललंय तुझं? अगं बस कर आता ही सर्व नाटकं. तेव्हा लगेच नाना बोलतात, ऋषिकेश, पैशाची सोय झालीये ना तर तिला पाठवून दे. आता उगाचच आणखीन कोणत्याही गोष्टी ताणायला नको. त्यावेळेला लगेच ऋषिकेश खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला ऋषिकेश लगेच शर्वरीला म्हणतो, शर्वरी, मला एक गोष्ट सांग, खरोखर तुला पैशाची गरज आहे तर मला त्या पैशांबद्दल काहीतरी तुला बोलायचं आहे. त्यावेळेला शर्वरी बोलते, तुमची नाटकं चालू आहेत ना, ती नाटकं बंद करा आणि मला वेळेवर पैसे द्या, मला बाकी काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला सुमित्रा बोलते, ऋषिकेश, अरे असं काय करतोस, पैसे देऊन टाक ना. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आई आई मला पैसे द्यायला काहीच हरकत नाहीये. आई, मी पैसे द्यायला एका झटक्यात तयार आहे, पण खरोखर हिचं जे काही चालू आहे ते तरी विचार तिला. तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, काय चाललंय? म्हणजे तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय का? तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, बस झालं शर्वरी, अगं तुझी नाटकं बंद कर. शर्वरी, आम्हाला सगळं काही कळून चुकलंय आणि तू मात्र असा कांगावा करतेस की तुला आम्हाला काही कळतच नाही. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, हे बघ ऋषिकेश दादा, मला समजतच नाहीये काय करावं ते, पण तुमच्या बोलण्याचा अर्थ मात्र मला लागतच नाही. नीट काय ते बोल ना. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, 1 मिनिट सौमित्र, जा आणि शर्वरीच्या खोलीमध्ये जे CCTV कॅमेरे लावलेत त्याचे फुटेज चेक कर. तेव्हा सौमित्र तिथून जात असतो. त्यावेळेला शर्वरी बोलते, याचा अर्थ तुम्ही माझ्यावरती संशय घेतलायत, म्हणजे तुम्ही माझ्या न कळत CCTV कॅमेरे लावलेत आणि माझ्या रूम मध्ये. याचा अर्थ या जानकीने आणि ऐश्वर्याने काल माझा गेम केला. तर
त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, काय झालं काय शर्वरी, एवढी का घाबरलीस? आता मात्र शांत बस शर्वरी आणि तोंडातून एकही शब्द काढू नकोस. तेव्हा मात्र शर्वरी खूपच घाबरलेली असते. ती स्वतःशीच बोलते, वाट लागली, आता काय करावं तेच कळत नाहीये मला, पण लवकरात लवकर काही ना काहीतरी केलं पाहिजे, शांत बसून चालणार नाही. आणि खरोखर त्यावेळेला सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांसमोर सौमित्र दाखवत असतो आणि तेव्हा शर्वरी जे काही फोनवरती बोलत असते ते ऐकून नाना आणि सुमित्राला धक्का बसतो. त्यावेळेला सुमित्रा बोलते, शरू अगं हे सर्व काय आहे? याचा अर्थ तू दुसऱ्या मुलाच्या नादाला लागलेस. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय तरी का? उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका. मुळात ऋषिकेश दादा तू तुझ्या बायकोच्या तालावर नसतोस हे आज सिद्ध केलंस. ऋषिकेश दादा तुला हे सर्व करायची काही एक गरज नव्हती. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, बस झालं, आता मला हा विषयच ताणायचा नाहीये. प्लीज ह्या सर्व गोष्टी आत्ताच्या आता बंद करा. त्यावेळेला मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालती पड, तुला काहीही पैसा मिळणार नाहीये शर्वरी. शर्वरी तू जर का आता माझ्या समोर आलीस तर बघ. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, तुमची नाटकं बंद करा आणि हे पैसे मात्र मला द्या. आणि ती तिथली बॅग उचलत असते. त्या बॅगेमध्ये मात्र दगड भरलेले असतात. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, याचा अर्थ तुम्ही मला फसवलं, तुम्ही मला पैसे दिले नाही. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, तुला फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. आत्ताच्या आता इथनं चालतं पडायचं शर्वरी. मुळात तू असं का वागलीस त्याचं उत्तर दे. तेव्हा शर्वरी बोलते, नाही देणार उत्तर, आणि मी काही तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मुळात तुमचं जे काही चालू आहे ना ते बंद करा. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, संपलंय सर्व आता, आता मला काही एक ऐकायचं नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शर्वरी चॅप्टर कायमचा क्लोज होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.